जर का ती सक्सेसफुल नाही झाली तर बिराजदारांचं घर कायमचं सोडायचं. झालं तर मग हे बघ, दादाने तिला घराबाहेर काढण्याची शक्कल लढवली चांगली. ती यात कधीच सक्सेसफुल होणार नाही म्हणून. आणि जर सक्सेसफुल झाली तर दादा तिला सून म्हणून स्वीकारणार आहे का? सून? अहो थांबलात का? चेपून द्या ना डोकं. हा चेपतो. मला फक्त 2 मिनिटं, मी आलोच. हा हो दुखतंय. अहो 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 डोकं दुखतंय माझं. डोकं सुद्धा माझंच मला चेपून घ्यावं लागणार आहे. कसं? आई अजून दुखायला लागलं. सुमेध बिट्टी, काय झालं? मला बघून पायाखालची जमीन सरकली असेल ना? खूप सारे प्रश्न पडले असतील तुला. देतो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. फक्त इथे नको. कशी आहेस बाळा? ठीक आहे ना सगळं? प्लीज बोल ना माझ्याशी काहीतरी. तुला खोटं वाटेल पण तुला बघून खूप आनंद झाला मला. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही, ज्या दिवशी तुझं नामकरण होतं. मी कामासाठी घराबाहेर पडलो आणि परत आलं तर सगळं जळून खाक झालं होतं. माझ्या डोळ्यासमोर माझी बायको श्वेता, आई, बाबा, रुद्र, गौरी, सुहा, रोहित सगळे माझ्या डोळ्यांसमोर जळत होते आणि मी काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो मी. डोळ्यात अश्रू घेऊन हतबलतेने फक्त त्यांना जळताना पाहत होतो. रागाला अंगाची लाई झाली पण काहीच करू शकलो नाही. काय झालं बिट्टी आपल्यासोबत? एका क्षणात सगळं संपून गेलं आपलं. काहीच शिल्लक नाही राहिलं. त्या दिवशी तू मला कुठेच दिसली नाहीस. मला वाटलं तू जिवंत आहेस. आनंद झाला मला. मग मी तुला खूप शोधलं, सगळीकडे शोधलं, पण तू कुठेच सापडली नाहीस. जीव कासावीस झाला माझा. मला वाटलं या आगीत तुझ्या चिमुरड्या जीवाचं पण तर काळ्या दिवसानंतर सगळं संपलं माझं. मला आपलं म्हणणारं, माझं आपलं कोणीच्या जगात शिल्लक नव्हतं. पैठणकरांच्या जीवावर उठलाय असं सगळ्यांना वाटायचं म्हणून मी लपत फिरत राहिलो. पण इथे तरी माझ्यासारख्या परक्या माणसाला कोण किती दिवस थारा देणार आहे? राहायला घर हवं, डोक्यावर छप्पर हवं, उरलं सुरलं आयुष्य जगताना आजूबाजूला 4 माणसं हवीत म्हणून इथे आलो. आणि मला आसावरीशी लग्न करावं लागलं. घर जावई व्हावं लागलं.
फक्त म्हणायला घर जावई असलो तरी या घरात आश्रितासारखाच आहे मी. स्वार्थी म्हण मला हवं तर, पण जगण्यासाठी मला हे करणं भागच होतं. यांना त्या वेड्या बाईसाठी नवरा हवा होता आणि मला आसरा, म्हणून ही तडजोड करावी लागली मला. मान खाली घालून आला दिवस पुढे ढकलत होतो आणि अचानक तू दिसलीस. तुला बघितल्याने आनंद झाला का कुणास ठाऊक, पण जगण्याला एक कारण मिळाल्यासारखं झालं. काय म्हणजे या आधी सुद्धा तुम्ही मला पाहिले? हो, ज्या दिवशी बिराजदार साहेब गौराई मिसळला आले होते तुझ्या मिसळीची चव चाखायला, त्याच दिवशी बघितली. मग माझ्या समोर का नाही आलात? नाही हिंमत झाली बाळा. तुला काय वाटेल, तू माझ्याबद्दल काय विचार करत असेल, तुझं माझ्याबद्दल काय समज आहे मला काहीच माहिती नव्हतं. खरं सांगू, मी तुझ्या समोर जरी आलो नसलो ना, पण तरी मी तुझी काळजी घेत होतो. तू या घरात येऊ नयेस, इथून दूर राहावीस म्हणून मीच प्रयत्न करत होतो तुझ्या काळजीपोटी. कारण हे बिराजदारांनी गुलाम बनवून ठेवलंय मला. आयुष्यभर त्यांची गुलामी करतो मी, आणि मला माहिती होतं ते तुझी हीच अवस्था करतील, म्हणून हे सगळं करत होतो मी. मला मला माफ कर बेटी. मी आपली ओळखही सांगू शकत नाही कोणाला, कारण मी जर ओळख सांगितली तर सगळे माझ्यामुळे तुला अनावरस म्हणून हिणवतील, आणि मला अजून त्रास नाही द्यायचा आहे तुला. खरं तर तू या चुकीसाठी मला माफही करू नकोस, कारण मी माफी मागायच्या लायकीचा सुद्धा नाही. असं नाहीये. जे घडायचं होतं ते घडून गेलंय आता, आणि तसे तुम्ही जे वागलात त्यामागे तुमचा हेतू चांगलाच होता ना. झालं तर मग